नमस्कार, मैं हूँ श्रद्धा तिवारी। यस भारत में आपका स्वागत है। हम आपको दिखाते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें जो इस समय की सुर्खियां बनी हुई हैं। तो आइए देखते हैं क्या है खास खबर। ठाणे क्राइम ब्रांच यूनिट 1 ने वाराणसी में चल रहे ड्रग्स बनाने की फैक्ट्री का भंडाफोड़। 2.5 करोड़ की एमडी ड्रग्स के साथ 25 करोड़ के ड्रग्स बनाने वाला रासायनिक पदार्थ बरामद। कासारवडवली पुलिस स्टेशन में एमडी ड्रग्स बेचने का मामला दर्ज था, जिसकी जांच ठाणे क्राइम ब्रांच कर रही थी। ठाणे की क्राइम ब्रांच यूनिट 1 ने 24 जनवरी 2024 से 13 फरवरी 2024 के बीच 14,05,000 के 481 ग्राम एमडी ड्रग्स के साथ 4 आरोपियों को गिरफ्तार किया था, जिसके नाम आफताब अजीज मलाडा 22, हुसैन सलीम सैयद 48, जयनाथ चंद्रबली यादव उर्फ कांचा 27 और शेर बहादुर राधेश्याम सिंह उर्फ अंकित 23 को नालासोपारा से गिरफ्तार किया था। एमडी ड्रग्स बिक्री मामले की अधिक जांच की गई तो ओम गुप्ता उर्फ मोनू का नाम सामने आया। जांच में पता चला कि आरोपी ने अपने साथियों के साथ वाराणसी में कई ड्रग्स बनाने की फैक्ट्री बना रखा है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक रूपाली पो और पुलिस सिपाही विजय यादव ने 1.5 महीने के अथक प्रयत्नों से अलग अलग जगहों पर भेष बनाकर वाराणसी में रहकर भगवतीपुर जैसे गांव खेड़े में फैक्ट्री का पता लगाया। ठाणे की क्राइम ब्रांच यूनिट 1 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक दिलीप पाटिल, सहायक पुलिस उप निरीक्षक रविंद्र पाटिल और अधिकारियों ने टीम बनाकर स्पेशल टास्क फोर्स वाराणसी उत्तर प्रदेश के अपर पुलिस अधीक्षक विनोद कुमार सिंह, पुलिस निरीक्षक अनिल कुमार सिंह, पुलिस उप निरीक्षक मनीष श्रीवास्तव और पुलिस अधिकारियों की मदद से सिंधौरा बाजार से सटे भगवतीपुर गांव में प्रदीप प्रजापति के घर में चल रहे एमडी, मेफेड्रोन ड्रग्स क्रिस्टल पाउडर बनाने का फैक्ट्री पर छापा मारा, जहां पर रंगे हाथ एमडी ड्रग्स बनाते हुए 2 लोगों को गिरफ्तार किया गया, जिनके नाम अतुल अशोक कुमार सिंह 36 और संतोष हड़बड़ी गुप्ता 38 है। दोनों आरोपी पुवारीकला पिंडरा जिला वाराणसी के रहने वाले हैं, लेकिन मुख्य आरोपी ओम गुप्ता उर्फ मोनू वहां भी नहीं मिला। फैक्ट्री के बाहर खड़ी I-20 कार में 2 किलो 645 ग्राम एमडी ड्रग्स बरामद किया गया है, जिसकी 2,64,50,000 रुपए है। साथ ही फैक्ट्री से एमडी ड्रग्स बनाने के इंस्ट्रूमेंट और केमिकल मेफड्रोम, मिथाइलमाइन, सोडियम हाइड्रोक्साइड पेलेट्स, क्लोरोफॉर्म, हाइड्रोक्लोरिक एसिड, मेथेलाप्रोपीहिनोपावर, हॉट एयर ओवन, जार, मैग्नेटिक लैपर, मिनी और टार्क मिक्सर, स्टेरर रॉड विथ मोटर बरामद किया गया। कारखाने के मिले रासायनिक पदार्थ से 25 करोड़ के 25 किलो एमडी ड्रग्स बनाया जा सकता था। बरामद सभी ड्रग्स की कीमत 27 करोड़ 67 लाख रुपए है। 16 मार्च को वाराणसी मजिस्ट्रेट से ट्रांजिट रिमांड लेकर दोनों आरोपियों को ठाणे लाया गया। आगे की जांच ठाणे क्राइम ब्रांच यूनिट 1 कर रही है। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली पोळ या करत होत्या। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान साधारणतः 24 जानेवारी 4 आरोपींना अटक करण्यात आली वेगवेगळ्या वेळेस आणि त्यांच्याकडनं साधारणपणे 481 किलोग्रॅम वजन असलेला एमडी त्याची किंमत आहे 14,05,000 रुपये असा हस्तगत करण्यात आला। ही कारवाई जवळपास 1.5 महिना चालू होती। या कारवाईच्या दरम्यान तपासी अधिकारी रूपाली पोळ यांना अशी माहिती मिळाली की हा जो मुद्देमाल आहे किंवा या ठिकाणी जो माल आलेला आहे तो उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी बनवला जातो आहे आणि त्या ठिकाणच्या मालाचं महाराष्ट्रामध्ये येत आहे।
त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी हा माल बनवला जातो त्यामध्ये जे संशयित आरोपी आहे त्यांची माहिती मिळाल्यानंतर या आरोपितावरती फोकस करण्यात आला. तपासी अधिकारी या माहिती मिळाल्यानंतर जवळपास 1 महिना उत्तर प्रदेश या ठिकाणी येथील STFचे जे वाराणसी STFचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांच्या संपर्कात होत्या. बऱ्याच वेळेस ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मुक्काम करून त्यांनी त्या ठिकाणची रेकी केली. आरोपितांना संशय येऊ नये म्हणून कधी त्या ठिकाणी राहणे, काही वेळेस महाराष्ट्रामध्ये परत येणे, परंतु STFच्या संपर्कात राहणं हा त्यांनी त्यांचा जो काय चिकाटी ती सोडली नाही आणि STF वाराणसीच्या मदतीनं त्या ठिकाणी जे काही इनपुट मिळाले त्या इनपुटच्या आधारे त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी माल बनवला जातो. त्या शेतामध्ये घरासारख्या फार्म हाऊससारख्या जागा आहे त्या ठिकाणी ते निष्पन्न केलं. याचबरोबर त्यांच्या टीममधले एक कर्मचारी जवळपास एक आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्या घटनास्थळाच्या ठिकाणी जे आयडेंटिफाय झालेला एरिया होता त्या ठिकाणी स्वतः काही दिवस वास्तव्य केलं आणि त्या आरोपितांची जी काही माहिती मिळत होती, जे काही इनपुट मिळत होते त्या आधारे त्यांनी रेकी केली. ज्यावेळेस आरोपी आणि ठिकाण कन्फर्म झालं त्यावेळेस स्वतः रुपाली पोळ या ठिकाणी एक बाजूला एक असा तबेलासारखं ठिकाण होतं त्या ठिकाणी ते रात्रभर त्या ठिकाणी मुक्काम करून त्या ठिकाणी सगळं ऑब्झर्व केलं. वेगवेगळ्या प्रकारचं वेषांतर त्यांनी केलं. आरोपीची आणि मुद्देमालाची खात्री केल्यानंतर STF वाराणसी यांच्या मदतीनं त्या ठिकाणी रेड करण्यात आली आणि रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एक 2 किलो 645 ग्रॅम वजनाचा बनवलेला MD जी आपण आता या ठिकाणी बघताय ती हस्तगत करण्यात आली. त्याचबरोबर MD बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स लागतात, रासायनिक पदार्थ लागतात, असे मेथॅड्रोन, मिथिलामाइन, सोडियम हायड्रॉक्साईड पेलेट्स, क्लोरोफॉर्म, हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यानंतर बनवण्यासाठी जे काय हॉट एअर ओव्हन लागतो, जार लागतो, मॅग्नेट लागतो, त्याचे हीट केल्यानंतर त्याला सेंट्रिफ्यूज करून नंतर त्याला थंड केलं जातं. अशी जी सगळी मशिनरी त्या ठिकाणी त्यांनी कारवाई दरम्यान जप्त केलेली आहे. त्याचबरोबर MD बनवण्यासाठी जे काही लिक्विड लागतं आणि त्याचं जे मिश्रण आहे असं साधारणतः 100 लिटरच्या आसपास मिश्रण त्या ठिकाणी सुद्धा मिळालेलं आहे. त्यातून साधारणतः 25 किलोच्या आसपास मेफेड्रिन तयार होऊ शकतं असा तो मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेला आहे. त्याचबरोबर आरोपिताची एक गाडी आणि त्या गाडीमध्ये सुद्धा काही MD पदार्थ मिळाल्यामुळे ती गाडी आणि तो MD या ठिकाणी जप्त केलेला आहे. अशा प्रकारे साधारणतः 27,87,17,902 रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईच्या दरम्यान या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. आणि पोळ यांची चिकाटी आणि जिज्ञासू वृत्ती आणि त्यांनी वेळोवेळी जे काही त्यांना परिस्थितीप्रमाणे ॲप्लिकेशन ऑफ माइंड केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. तसंच त्यांची जी टीम आहे कर्मचारी यांनीसुद्धा तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी जाऊन माहिती काढून सदरची कारवाई यशस्वी केलेली आहे. इसी के साथ अपने खबर को करती हूँ समाप्त. हमसे जुड़े रहने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही आपसे अपील है, यदि आपके आसपास कोई घटना घटित हो रही है और आप उसे हम तक पहुंचाना चाहते हैं तो हमसे संपर्क कर सकते हैं सीधे स्क्रीन पे दिए गए नंबर पर.